श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत कोजागिरी पौर्णिमा. या पौर्णिमेचा प्रारंभ 16 ऑक्टोबरला रात्री 8:41 होणार आहेत आणि या पौर्णिमेची समाप्ती 17 ऑक्टोबरला सायंकाळी 4:56 होणार आहे. उदय तिथीनुसार आपल्याला ही कोजागिरी पौर्णिमा 17 ऑक्टोबरला म्हणजे गुरुवारी साजरी करायची आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. असे म्हटले जाते की या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते. तिची सेवा, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. इतकं महत्त्व या दिवसाला दिले जाते. तसेच या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवरती अमृताचा वर्षाव होतो आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, कुबेर देवता, चंद्र देवता यांची पूजा केली जाते आणि म्हणून या दिवशी आपल्या घरात काही वस्तू आणणे अत्यंत शुभ मानले जाते. या वस्तू आपल्या घरात आणल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये साक्षात प्रसन्न होते आणि घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदत असते. आणि म्हणूनच आपल्याला गुरुवारी या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरात ही एक वस्तू घेऊन यायची आहे. ही वस्तू आणल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि ही वस्तू माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणेल. अशी ही एक वस्तू आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू ही आपल्या घरामध्ये आणायची आहे, ती म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो. जर तुमच्या घरामध्ये अजूनही माता लक्ष्मीचा फोटो नसेल तर तो तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे. आता फोटो हा नक्की कसा असावा, तर हा फोटो घेताना आपल्याला माता लक्ष्मी ही कमळाच्या फुलामध्ये बसलेल्या अवस्थेमध्ये आहे, तर असा फोटो जो आहे तर तो आपल्याला घरी आणायचा आहे. उभी माता लक्ष्मी असेल असा फोटो घरामध्ये आणायचा नाही. याने काय होतं की आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे तर ती घरात स्थिर राहत नाही, ती घरातून बाहेर जात असते आणि असा फोटो घरामध्ये ठेवणे चांगले मानले जात नाही. आणि म्हणून आपल्याला कमळाच्या फुलामध्ये बसलेल्या अवस्थेत असणाऱ्या माता लक्ष्मीचा फोटो हा आपल्या घरामध्ये आणायचाच आहे. या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती येत असते. तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा असा एक फोटो जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आवर्जून आणायचा आहे. तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला आणायची गरज नाही. या फोटोची तुम्हाला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. तसेच या फोटोला तुम्हाला एक कमळाचं फूल हे अर्पण करायचं आहे. कमळाचं फूल हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं, त्यावरती माता लक्ष्मी ही विराजमान आहे. या दिवशी माता लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण केल्याने ती आपल्यावरती प्रसन्न होते. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र. देवी लक्ष्मीचा निवास श्रीयंत्रामध्ये आहे. असे मानले जाते की या दिवशी श्रीयंत्र घरी आणावे. श्रीयंत्र घरी आणल्याने घराची आर्थिक स्थिती ही मजबूत होते आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये अजूनही श्रीयंत्र नसेल तर ते तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे. आता श्रीयंत्र आणायचं आणि तसंच देवघरामध्ये ठेवून द्यायचं असं नाही. याचा आपल्याला कुठलाच फायदा होत नाही. घरामध्ये जर तुम्ही धार्मिक वस्तू आणत असेल तर त्यावरती त्या दिवसाला सेवा जी आहे तर ती झालीच पाहिजे. जसे की श्रीयंत्र आहे तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन मानलं जातं. यामध्ये ते वास करतात आणि हे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर या श्रीयंत्रावरती आपल्याला दर पौर्णिमेला कुंकुम अर्चन जे आहे तर ते केलंच गेलं पाहिजे. तरच त्यातून आपल्याला चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मिळत असतात आणि आपल्या घराची आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होत असते.
आणि म्हणून असं एक श्रीयंत्र जे आहे तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये आणायचं आहे. तुमच्या घरामध्ये अगोदरच असेल तर तुम्हाला आणायची गरज नाही. फक्त या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्या श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कवड्या. ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली, त्याच प्रकारे कवड्यांची उत्पत्ती ही सुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे. कवड्या देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. त्यामुळे तुम्हाला या दिवशी कवड्या घरी आणायच्या आहेत. या कवड्या घरी आणल्यानं देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरावरती कायम राहते आणि घरात धन धान्याची कधीही कमतरता भासत नाही. आता या कवड्या तुम्ही आणल्यानंतरनं त्या तुम्हाला हळदीमध्ये पिवळ्या करायच्या आहेत आणि पिवळ्या करून तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीसमोर तुम्हाला ठेवायच्या आहेत. माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत. हळदी कुंकू त्यावरती वाहून तुम्हाला ही पूजा जी आहे तर ही करायची आहेत. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे चांदीचे नाणे. बघा, या दिवशी चांदीचे नाणे घरात आणणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते. हे चांदीचे नाणे जर तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात आणले तर तुमचे नशीबसुद्धा बदलू शकते. पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे हे घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते. हे आणल्याने लक्ष्मी आणि श्री गणेश यांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आणि हे नाणे घेताना त्या नाण्यावरती माता लक्ष्मीचा बसलेल्या अवस्थेमध्ये फोटो असायला हवा. असंच तुम्हाला चांदीचं नाणं जे आहे तर ते घरी आणायचं आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे पितळी हत्ती. तर या दिवशी पितळी हत्ती घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी असे हत्ती घरी आणल्यास घरातील दारिद्र्य हे दूर होते आणि कुटुंबात सुख शांतीसोबतच ऐश्वर्य समृद्धी नांदत असते. म्हणून या दिवशी तुमच्या घरामध्ये पितळी हत्ती नसेल तर ते सुद्धा तुम्हाला घरात आणायचे आहे. आता ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. या वस्तू जर आपल्या घरात असेल तर ह्या वस्तू लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम जे आहे तर ते करत असतात आणि यामुळे घरात कधीही आर्थिक तंगी आपल्याला जाणवत नाही. आता जेवढ्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या वस्तू जर तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल, तुमच्याकडे त्या वस्तू घेण्याइतके पैसेही नसेल तर तुम्हाला एक 20 रुपयांची वस्तू आणायची आहे. ते म्हणजे तुळशीचं रोप. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. ज्या घरात तुळस असते त्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही. आणि जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर या दिवशी तुम्हाला तुळशीच्या रोपाची खरेदी करायची आहेत आणि ते आपल्या घरामध्ये आणून तुम्हाला लावायचं आहे. हे रोपटं जर तुम्ही या दिवशी तुमच्या घरात लावलं तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल. घरातील गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घराचं गोकुळ हे झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.